मी येत आहे सगळं ग्राउंडवर, ठीक आहे. तुम्हाला काय वाटतं की यार मी थकलोय, मी ग्राउंड मारलोय, या मला तकलीफ आहे, या मला ताणच लागली, मला पाणीच प्यायचं, या जेवणच भूकच लागली, अशा गोष्टी जर करून तुम्ही जर माइंडसेटला निगेटिव्ह केलं, आणि हा गोळा असा आहे, यामध्ये माइंडसेट आणि एफर्ट ह्या दोन गोष्टी जरी मायनस झाल्या तर गोळा, किती पण चांगला गोळा फेकणाऱ्याला गोळा आउट ऑफ जाणार नाही. ते मी का असू या कोणी का नसो, ठीक आहे. त्यामुळे याला गोळा हातात आला तर का बॉडी जागृत करायची, साथ, एफर्ट आणि थ्रो या गोष्टीवर. जसं की पकडा, ही मुवमेंट घेतली, लॉक केला, ठेवला, सेम सास. ओके, सेम थ्रो. आता बॉडी स्टेपिंग मुवमेंट गलत केली, आता याच्यामध्ये मी आणखीन चेंज करू शकतो. मला कळलं की मी याच्यामध्ये स्टेप बरोबर नाही दिली आणि एफर्ट नाही लावला, ठीक आहे. मग आता चेंज करणं कोणाच्या हातात राहतं? आपल्या. मग आता इकडे बघा, फेकणार आहे बेटा पटकन असं त्याला, ठीक आहे. तर बघा, जसं कसं चेंज म्हणजे मी याच्यामुळे चेंज म्हणतो की आपण पाहिलं गोळा थोडासा कमी फेकतो किंवा का गेला हा, त्याला मग एफर्ट लो, आपण त्याला थ्रो लो, त्याला माइंड सेट ना थोडं 45 डिग्री मध्ये फेकू, जरा पकडू, क्वालिटी देऊ, ठीक आहे. तर पकडला, साथ घेतली, आता काय दिसलं? आता दिसलं तुम्हाला चेंजेस? म्हणजे असे आपण स्वतः चेंज करू शकतो, तेव्हा गोळा आउट ऑफ जाणार आहे, ठीक आहे. चला, आता पाहिलं तुम्ही हा